हॅलो, मी तनू. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बरेच दिवस एक्झाम असल्यामुळे गेले काही दिवस 1-2 महिने व्लॉग बनवता आले नाही. तर आता एक्झाम संपली आहे, त्यामुळे पुन्हा व्लॉगिंगला मी सुरू केलं आहे. तर आज आम्ही जात आहोत भारतातील पहिले फिश थीम पार्क, जे की सिंधुदुर्गात केसरीमध्ये आहे, सावंतवाडी तालुक्यामध्ये. तर आज मी ते दाखवणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. चला तर मग आज आपण भारतातील पहिले फिश थीम पार्क केसरी फिश ग्लोबल ॲक्वेरियमला भेट देऊया. तर आम्ही आता केसरी फिश थीमच्या बाहेर पोहोचलेलो आहोत आणि इथे पार्किंगसाठी पण खूप छान व्यवस्था केलेली आहे. आणि इथे बाजूलाच नवीन त्यांचं रेस्टॉरंट पण सुरू होते. हा समोर दिसतोय तो मेन गेट आहे. तर इथे तिकीट्स काढून आतमध्ये एंट्री आहे. तिकीट फक्त 100 रुपये आहे, पर पर्सन 100 रुपये, आणि चाइल्डसाठी आहे ते 50 रुपये आहे. तर आम्ही आधी फर्स्ट इथे तिकीट विंडोवर तिकीट काढली. आत सुंदर अशा कलाकृतींचा देखावा आहे आणि ही 3D पिक्चर वाटतात एकदम. गेटवर पण छान कलाकृती, रेखीव कलाकृती अशी तयार केलेली आहे. आणि त्याआधी कार्टिंग सुरू होतं, सध्या काही कारणामुळे ते बंद झालंय. आणि छोट्या मुलांच्या पिकनिक्स पण इथे भरपूर येत आहेत आणि इथे खूप डेव्हलपमेंट सध्या झालेली आहे. आणि कोकणातल्या वेगवेगळ्या कलाकृती इथे दाखवलेल्या आहेत, किंवा वेगवेगळी कोकणातली ठिकाणं, मंदिरं वगैरे इथे 3D पिक्चरमधून एक्सप्लोर केलेली आहेत. तुम्ही बघू शकता. इथे सगळ्या सोयी सुविधा आहेत. एटीएमची पण इथे व्यवस्था केलेली आहे. सिंधुदुर्ग बँकचं एटीएम पण इथे त्यांनी चालू केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही इथून या भल्या मोठ्या फिशच्या तोंडातून आम्ही निघालो आतमध्ये जायला, आतमधला देखावा पाहण्यासाठी. चला तर मग आपण आतमधलं सीन बघूया. इथे सुरुवातीला गेल्यावरच इथे छोटी नदी आणि धबधबा आहे. वॉटरफॉल सध्या तो बंद आहे वाटतं. आणि त्या खेकडा ठेवलेला आणि आतमध्ये छान वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत, त्या पाण्यामध्ये सोडलेले आहेत. आणि फक्त फिशच नसून इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, जसं की काऊज, बर्ड्स, हेन्स. ही दिसते ती पुंगनूर गाय आहे. आणि त्यांनी बाहेर पण प्रत्येक बर्ड्सचं किंवा प्रत्येक प्राण्याचं सुंदर इन्फॉर्मेशन एका बॅनरमधून लावलेली आहेत. आणि इकडे पण वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे, बटरफ्लाईज किंवा डक्स पण आहे. आणि ते कळलावी म्हणून एक झाड आहे, आगलावी ऐकलेलं, कळलावी आज पहिल्यांदाच बघितलं आम्ही. आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये एंटर करण्यासाठी आतमध्ये गेलो. इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स होते, म्हणजे हे आम्ही कधी पाहिले पण नव्हते. एकदम म्हणजे 3-4 प्रकारचे टाईपचे इथे बर्ड्स ठेवलेले होते आणि त्यांची इन्फॉर्मेशन पण खाली दिलेली आहे. हे पण मस्त वाटत होते, एकदम कलरफुल होते.
लहानपणी वाघाची किंवा सिंहाची गुहा ऐकलेली होती, पण पक्ष्यांची गुहा पण आज इथे आम्हाला पाहायला मिळाली. चला तर मग आज आपण ही पक्ष्यांची गुहा तुम्ही पण पहा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी स्पॅरो आहेत आणि खूप एकदम क्यूट आहेत. हे एकदम छोटे पक्षी आहेत आणि खूप छान आहेत. तर बघा, तुम्ही पण बघा हे पक्षी. आता बाहेरचं सगळं पाहून झाल्यानंतर जो इथला मेन थीम पार्क आहे तो म्हणजे फिश थीम पार्क, फिश ॲक्वेरियम, जे की आतमध्ये ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोअरला आहे. आता कुठेही गेलं म्हणजे फोटोशूट आलंच. मग यांचं इथे थोडंफार फोटोशूट चाललेलं आणि तोपर्यंत मी इथल्या